सर्वांना नमस्कार आणि सुस्वागतम. राष्ट्रीय संपादनक सर्वेक्षण म्हणजेच नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आणि चाचणी या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि त्यासाठीच मी आपणाशी संवाद साधणार आहे. खरं तर न्यास ही 2017मध्येच संबंध देशात म्हणजे राष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक संस्था आहे, NCERT दिल्ली यांच्याकडून हे सर्वेक्षण केलं जातं आणि विद्यार्थ्यांचे स्तर, त्यांची क्षमता, त्यांची अध्ययन निष्पत्ती या संदर्भात हे सर्वेक्षण आहे. तर हे का घेतलं जातं, ह्याच्यामागचं कारण काय आहे? आता येऊ घातलेलं न्यासची चाचणी कशासाठी आहे, या सर्वांचा उहापोह आपण या मालिकेमध्ये करणार आहोत. आणि ही जी न्यास जी चाचणी आहे किंवा जे सर्वेक्षण केलं जाणार आहे चाचणीच्याद्वारे, ते मागं म्हटल्याप्रमाणे इयत्ता 3री, 5वी, 8वी यासाठी होती. 13 नोव्हेंबर 2017 रोजी ही देशभरात घेण्यात आली. आणि सर्वेक्षण साधनामध्ये इयत्ता 3री, 5वीतील 45 प्रश्नासह आणि गणित, भाषा, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील 8वीतील 60 प्रश्नासह अनेक चाचणी पुस्तिका वापरल्या गेल्या. विद्यार्थ्यांची जी सक्षमता आहे, एक प्रकारे त्याची पडताळणी असते आणि त्यावर आधारित ही चाचणी असते. आणि ही जी चाचणी आहे, या चाचणीतील जे प्रश्न आहेत ते NCERT यांनी विकसित केलेले आहेत. आणि विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याचा जो परिणाम आहे तो कितपत त्याच्या मनावर, त्याच्या कृतीवर झालेला आहे हे तपासले जाते. तसंच विद्यार्थ्याच्या चाचणीसह शिक्षक, शाळाशी संबंधित देखील प्रश्नावली वापरल्या जातात. मागच्या वेळेस 36 राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील 701 जिल्ह्यांमधील 1,10,000 शाळांमधील 2.2 दशलक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षण पातळीचे मूल्यांकन करण्यात आले. सर्वेक्षण केल्यानंतर त्याचे निष्कर्ष, मुलांचा शिक्षण स्तर हा लक्षात आला आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण स्तर आणि त्यांच्या क्षमता यांच्यामध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि वर्ग पातळीवर हे शिक्षण धोरण आणि नियोजन केलं गेलं आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणीसाठी जी मार्गदर्शिका असते तीही न्यासच्याद्वारे केली जाते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अध्ययन निष्पत्ती, आता आपण अध्ययन निष्पत्तीकडे येऊ, कारण अध्ययन निष्पत्तीचा संबंध थेट पुढे येणार आहे कशासाठी ते मुद्दाम आपण त्याचा विचार करणार आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अध्ययन निष्पत्ती एक महत्त्वाची संकल्पना आहे, एक महत्त्वाची संज्ञा समजली जाते. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती आराखडा आणि अध्ययन निष्पत्तीवर जी चर्चा आहे ती आपण आता या ठिकाणी करणार आहोत. तब्बल 34 वर्षानंतर आपल्या देशात नवीन शैक्षणिक धोरण 2020 जाहीर करण्यात आले. या शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मुलांना शिक्षण हे ताणतणावरहित वातावरणात मिळायला हवे. आपले प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून पूर्ण करता यायला हवे. मुलांना विभागवार आणि गरजाधिष्ठित शिक्षण मिळायला हवे. त्याप्रमाणे शिक्षणात कौशल्य विकास व अध्ययन निष्पत्तीवर भर देण्यात यावा असं सुचवलं गेलं. आणि म्हणून अध्ययन निष्पत्तीचा आपल्याला इयत्तावार अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. तर अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? विद्यार्थ्याने विषय शिकल्यानंतर काय साध्य झाले पाहिजे, त्याला कोणती कौशल्ये आत्मसात झाली पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, यालाच लर्निंग आउटकम म्हणजेच अध्ययन निष्पत्ती असं म्हटलं आहे.
अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात अजून एक व्याख्या सांगितली जाते. विद्यार्थ्याच्या प्रारंभिक वर्तनात अध्ययन अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेल्या इष्ट बदलास अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. शिक्षक जो अध्यापन करतो आणि विद्यार्थी जे अध्ययन करतात, या दोन्हीच्या प्रक्रियेमुळे त्याच्यामध्ये, त्याच्या वर्तणुकीमध्ये, शैक्षणिक वर्तणुकीमध्ये इष्ट जो बदल घडून येतो त्याला अध्ययन निष्पत्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाकडे जाऊया. अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सुनियोजित अध्ययन अनुभवांचा आराखडा होय. पाठ्यक्रम म्हणजे अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेल्या प्रत्येक विषयातील आशयाची क्रमबद्ध मांडणी होय. आणि 8वीपर्यंत आपण अध्ययन निष्पत्ती असं आपण म्हणतो, पण 9वी-10वीला क्षमता असं म्हटलं जातं. तर क्षमता म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीमधील उपजत गुण व सुप्त शक्तीचे उपयोगितेत होणारे रूपांतर म्हणजे क्षमता. आता या सगळ्याचा संबंध राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा त्यानंतर केला जातो. त्यानंतर अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, क्रमिक पुस्तके, शिक्षकांसाठी पूरक सामग्री, अध्ययन निष्पत्ती, आता नॅचची चाचणी, असा हा ओघ तक्ता आहे. मग आता अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास करायला हवा. त्यावर आधारित कोणते अध्ययन अनुभव मुलांना देता येणे शक्य आहे याचा विचार करायला हवा. अध्ययन निष्पत्ती या छोट्या छोट्या कृतींचा मेळ वर्गाच्या स्तरावर घातला पाहिजे. परंतु गेल्या 1.5-2 वर्षामध्ये एक प्रचंड अंतर पडलं शिक्षणामध्ये. आणि त्यामुळे झालं काय की विद्यार्थ्यांच्या लर्निंग लॉस झाला, म्हणजे शिक्षणाचा स्तर कमी झाला, नुकसान झालं आपण असं म्हणूया. आता याच्यावरच आपल्याला आता इथं लक्ष केंद्रित करायची आहे. आज ही चांगली गोष्ट आहे की 95% विद्यार्थी शाळेत दाखल होते, पण त्यांची दुसरी बाजू ही की त्यातील काही विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही. 5वीतील काही विद्यार्थ्यांना दुसरीचे वाचन गणित येत नाही, अध्ययन निष्पत्ती वाढली नाही. असे बरेच छोटे मोठे संशोधनात्मक अहवाल उपलब्ध झाले ज्यामध्ये लर्निंग आउटकमचे प्रमाण खूप कमी आहे हे सिद्ध झाले. आणि संशोधनातून हेच अधोरेखित केले गेले. विद्यार्थी शाळेत जातात पण शिकत नाहीत. यामागील कारण काय, अध्ययन निष्पत्ती कमी का आहे, त्यामागचं कारण काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इयत्ता 8वीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही हे धोरण. आधीच्या वर्गातील ज्ञान कौशल्य किंवा त्याने जरी आत्मसात केले नसले तरी त्याला पुढील वर्गात ढकलले जाते. आता शिक्षण हक्क कायद्यातील या तरतुदीचा उद्देश शाळाबाह्य विद्यार्थी संख्या वाढू नये, त्यांनी मध्ये शाळा सोडू नये हा उदात्त हेतू आहे. तरी त्याचा काहीसा दुष्परिणाम असा झाला की विद्यार्थी जेव्हा 8वीत येतो तेव्हा त्याला 7वीतील ज्ञानानुभव त्याला 8वीत सांगता येत नाही. काही विद्यार्थ्यांना जर विद्यार्थी 4थीचा जर असेल तर त्याला 3रीमध्ये त्याच्या अध्ययन अध्यापनातून त्याच्यामध्ये जे इष्ट बदल झाले ते सांगता येत नाही. असं प्रत्येक वर्गात दिसून येतं. आणि मग अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे अपेक्षित आहे, गरजेचे आहे ती मदत करणे त्यांना. नाहीतर काय होतं, ते वर्गात फक्त बसतात, खेळतात, डबा खातात, शाळेत तर येतात पण त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत नाही. शिक्षक प्रामाणिकपणे मेहनतीने अभ्यासक्रम शिकवत असतो, पण काही विद्यार्थ्यांना आधीच्या इयत्तामधील ज्ञान कौशल्याच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात हे दिसून आलेलं आहे. म्हणून ही जी लेव्हल जी कमी झालेली आहे, ही लेव्हल करण्यासाठी, त्याच्यातलं जे अंतर पडलेलं ते कमी करण्यासाठी ते शिकते आहेत, पण त्यांच्यामध्ये कौशल्य, क्षमता, निष्पत्ती हे कसं त्याच्यामध्ये निर्माण करता येतील त्यांच्यामध्ये. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
यासाठी ज्या ज्या आता नवीन संकल्पना आहेत हे आम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि मग आधीच्या संकल्पना येणे यालाच पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान असे म्हटलं गेलं आहे. आता ह्याचा संबंध न्यासशी कसा आहे ते पण पाहूया. आता बघा, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे ही का होणार आहे आपल्या येत्या 12 नोव्हेंबर 2021मध्ये. 12 नोव्हेंबर रोजी राज्यभरात नव्हे तर देशभरात 3री, 5वी, 8वी आणि 10वीच्या वर्गावर हे सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणालाच राष्ट्रीय संपादनूक चाचणी असे म्हटले जाते. या सर्वेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी स्वतःच रँडम पद्धतीने निवडलेले आहेत. शाळा निवडताना NCERT कडून SR1 आणि R2 प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. सिलेक्टेड आणि R1 रिझर्व 1 आणि R2 रिझर्व 2 या प्राधान्यक्रमानुसार अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील. आणि 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण देशामध्ये एकाच दिवशी हे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणात इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि 10वी इयत्तांचा समावेश असेल. तिन्ही वर्गासाठी एक चाचणी होणार आहे. चाचणीतील प्रश्न पर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रकारातील असतील. चाचणीचे स्वरूप कसे आहे ते आपण बघूया. इयत्ता 3री, इयत्ता 5वीसाठी भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र या घटकावर आधारित म्हणजे विज्ञान या घटकावर आधारित 45 प्रश्न 90 मिनिटं असणार आहे. चाचणीचे स्वरूप मगाशी सांगितले ऑब्जेक्टिव्ह MCQ, बहुपर्यायी प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल करणे अपेक्षित आहे. इयत्ता 3री व 5वीसाठी भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र म्हणजेच विज्ञान या 3 घटकावर एकूण आधारित 45 प्रश्न एकच चाचणी होणार आहे. त्यानंतर 8वीसाठी भाषा, गणित, शास्त्र म्हणजे सायन्स व सामाजिक शास्त्र सोशल सायन्स या 4 घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. वेळ आहे 120 मिनिटं. 10वीसाठी भाषा, त्या भाषेमध्ये मराठी आणि इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी चाचणी होणार आहे. चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतांवर आधारित असणारच आहेत. चाचणी ज्या दिवशी होणार आहे त्याच्या आधी विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी आपल्याला समजावून सांगाव्या लागणार आहेत. ज्या दिवशी चाचणी होणार आहे त्या दिवशी DMU भरारी पथक म्हणून जिल्हा स्तरावर काम करेल. जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे. चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावर किमान एक पर्यवेक्षक फील्ड इन्व्हेस्टिगेटर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्यामार्फतच संबंधित वर्गांची चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे. आपल्या शाळेला उपलब्ध करून दिलेले पर्यवेक्षक चाचणीच्या 1-2 दिवस अगोदर आपल्या शाळेला भेट देतील व शालेय स्तरावर झालेल्या चाचणी संबंधीच्या नियोजनाची पाहणी करतील. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी चाचणीच्या 1 दिवस अगोदर जिल्हा तालुका स्तरावर सीलबंद स्थितीमध्ये ताब्यात घ्यायचे आहेत. चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे चाचणीच्या दिवशी निळा काळा बॉलपेन असणे असे नियोजन शाळेने करावयाचे आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना आधार क्रमांक शाळेने आपल्या दप्तरी ठेवावे. चाचणीच्या दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे ते द्यावेत. चाचणी पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षकाच्या मदतीने प्रश्नोत्तर पत्रिका इतर साहित्याचे युज्ड आणि युज्ड प्रकारात वर्गीकरण करून ते 2 वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करायचे आहेत. उत्तरपत्रिकांचे हे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर जाणार आहेत. या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुकानिहाय निकाल न्यासच्या तिथं बघायला मिळणार आहे. न्यास 2021साठी महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा. वर्ग 3, 5, 8 आणि 10साठी
काय महत्त्वाचं आहे, विद्यार्थ्यांना काय माहीत आहे, या वर्गातली जी मुलं आहेत त्यांना काय माहीत आहे आणि ते काय करू शकतात हे जाणून घेण्यासाठी न्यासची चाचणी आहे. म्हणजेच त्यातून काय त्यांना जाणून घ्यायचं आहे, तर लर्निंग आउटकम संदर्भात विद्यार्थ्याची प्रगती किती झाली, किती झालेली नाही हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यांकन आहे. अध्यापन शास्त्रीय प्रक्रिया आणि लर्निंग आउटकम संपादनूक समजून घेण्यासाठी संशोधक यासह शैक्षणिक नियोजन आणि धोरण निर्मात्यासाठी न्यास उपयुक्त ठरणार आहे. न्यासच्या 2021 विद्यार्थ्यांच्या त्यांच्या सामाजिक, भावनिक आणि संज्ञात्मक विकासाच्या दृष्टीने दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे होणाऱ्या परिणामांचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. चाचणीच्या अहवालाच्या मदतीने शिक्षक, पर्यवेक्षी अधिकारी, त्या डाएटचे असतील, SCERTचे आणि इतर अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणे हे देखील अपेक्षित आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भात भविष्यातील प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम करेल. म्हणजे आता लक्षात आलं की अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, क्षमता, कौशल्य, स्तर विद्यार्थ्यांचा आणि न्यासची चाचणी ह्याचा किती संबंध नजीकचा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. आता न्यासची चाचणीचं कारण आपण बघितलं. आता त्या न्यासच्या चाचणी कशा प्रकारच्या असतात हे लक्षात घेऊया. न्यासच्या चाचणीमधील जे काही प्रश्न असतात ते अध्ययन निष्पत्तीवर आधारित असतात. प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारे असतात. तिथं पाठांतर नाही, तिथं पोपटपंची नाही. तिथं तो प्रश्न विद्यार्थ्याने वाचल्यानंतर त्याला विचार करायला लावणारे असे प्रश्न असणार आहेत. प्रश्न केवळ आकलनात्मक असतात असे नाही. जे प्रश्न विचारले जातील त्याची जीवनाशी जोड असणार आहे. पर्याय हे तर्कशुद्ध असतात. वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व असे पर्याय या चाचणीमध्ये नसतात. महत्त्वाचं आहे. त्यानंतर पर्याय नकारात्मक नसतात. प्रश्न हा नकारात्मक नसतो. नकारात्मक प्रश्न नसतोच, पण असल्यास नकारात्मक शब्द बोल्ड म्हणजे डार्क असतो, गडद केलेला असतो. आता बघा, एक उदाहरण दिलं आहे त्यांनी. खालीलपैकी मराठी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी नाहीत. नाहीत हा शब्द नकारात्मक आहे, तो बोल्ड आहे म्हणजे डार्क केलेला आहे. हे लक्षात आलं. आणि उत्तर या ठिकाणी उत्तर असं डार्क असणार नाही, सगळे सारखे असणार. फक्त तो नकारात्मक शब्द तो अधिक गडद असणार आहे. पर्याय क्रमांकानुसार असतात. चढता किंवा उतरता क्रम. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या एवढी आहे, 32, 36, 38, 40. म्हणजे पर्याय क्रमानुसार असतात. हे लक्षात आलं असं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. प्रश्न स्थानिक नसतात, राज्य वा राष्ट्र पातळीवर असतात. कारण हीच परीक्षाच मुळात राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे स्थानिक प्रश्न नसणार आहे. राज्यस्तरावर किंवा राष्ट्र पातळीवरील प्रश्न अपेक्षितपणे विचारले जाणार आहे. प्रश्न तयार करताना महत्त्वाचं आहे, मुलं अवांतर वाचन करत नाही किंवा वर्तमानपत्र म्हणा, मासिक पत्र म्हणा, ते वाचत नाहीत. मुलांना फक्त पाठ्यपुस्तक आणि पाठाखालचे स्वाध्याय एवढीच तयारी केली जाते. पण ते थोडंसं चुकीचं असं म्हणायला हरकत नाही. कारण केवळ पाठ्यपुस्तक म्हणजे शिकणं नव्हे, तर पाठ्यपुस्तकाच्या घटकाच्या विषयानुरूप वर्तमानपत्रामध्ये काय आलं असेल, पावत्या काय असतील, जाहिराती काय असतील, पाठ्यपुस्तकातील उतारे, चित्र, भाषिक खेळ यांचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे आणि ते मुलांकडनं करून घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या न्यासच्या चाचणीमध्ये प्रश्न तयार करताना मासिक पत्र, वर्तमानपत्र, पावत्या, जाहिराती,
पाठ्यपुस्तकं, उतारे, चित्र, भाषिक खेळ यांचा आधार घेतलेला असतो. त्यानंतर प्रश्नांची भाषा सहज, सोपी व सरळ असणार आहे. प्रश्नांच्या क्षमतेशी संबंधित पर्याय असणार आहे. पर्याय अभ्यासक्रमात किंवा शिक्षकांच्या शिकवण्यात आलेले असतात. प्रश्नांची भाषाशैली इयत्ता पाहून असते. म्हणजे तिसरीचा मुलगा जर असेल तर तिसरीच्या मुलाला भाषाशैली जशी समजेल त्या कुवतीनुसार तिथं भाषाशैली असणार आहे. त्याचप्रमाणे पुढील तसेच त्या वर्गाला अनुसरून भाषाशैली असेल, हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना 30 ते 70% प्रश्न सहज सोडवता येतील असे असतात. जर विद्यार्थी विचार करणार असेल, त्याला वाचन, लेखन, संभाषण कौशल्य चांगल्या पद्धतीने येत असेल तर तो 70% पर्यंत प्रश्न सहज सोडवू शकतो. मगाशी आता इथं पण आलेला 17वा प्रश्न तसाच आहे बघा. 17 क्रमांकाचा मुद्दा काय आहे? प्रश्न विचार प्रक्रियेला चालना देणारे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकातील जसेचे तसे प्रश्न विचारले जात नाही. प्रश्नाच्या संदर्भात बदल केलेला असतो. आता बघा, एक 10वीचं उदाहरण आहे. बोलतो मराठी. पाठात समाविष्ट अध्ययन क्षमता किती आहेत ते दिलं आहे. अध्ययन क्षमता 3.1 योग्य पद्धतीने विरामचिन्हाची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे. आता मुलांना विरामचिन्ह वाचायची असतात हेच माहीत नसतं. शिक्षकांनी हे सांगणं अपेक्षित आहे. विरामचिन्ह वाचायची असतात आणि विरामचिन्हाची ओळख पण करून द्यायची असतात. कुठल्या चिन्हाला काय म्हणायचं मराठीतल्या हे सांगावं लागतं. कुठले विरामचिन्ह कुठे वापरावे हेही सांगणं अपेक्षित आहे. आणि मग असे विरामचिन्ह असलेले उतारा लेखन मुलांना देऊन त्याची तयारी करून घ्यावी लागते. श्रुतलेखनाचा सराव करून घ्यावा लागतो. वेगवेगळी विरामचिन्ह असलेल्या उतारांचे प्रकट वाचन शिक्षक बंधूंनी केलं पाहिजे, भगिनींनी केलं पाहिजे. आणि मग मुलांना सांगणं अपेक्षित आहे की विरामचिन्ह असताना हे विरामचिन्ह अशी वाचायची असतात. यालाही इथं महत्त्व दिलेलं आहे. आता बघा, 8वीच्या मॅथ्सच्या चाचणीचा नमुना. मुलांनी हा उतारा नीट लक्षपूर्वक वाचायचा आहे. शिक्षकांनी तसं त्याच्याकडनं ते सांगून करून घ्यायचं आहे. काही मुलांना एकदा वाचल्यानंतर समजतं, काही मुलांना 2दा वाचल्यानंतर समजतं आणि तो विचार करायला लागतो. हा उतारा वाचायचा लक्षपूर्वक आणि मग ह्या उताराखाली जी प्रश्न दिलेली आहेत ते सोडवायचेत. म्हणजे बघा, आता काही उदाहरणं मी तसं घेणार आहे. कडुलिंबाची साल ही टिंब असते. आपल्याला इथं लिहायचं नाही आहे. तिथं तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये त्या प्रश्न क्रमांकानुसार गोल वर्तुळ देणार आहे, पोकळ. त्याला तुम्ही काळ्या पेनाने डार्क करायचे, जे उत्तर बरोबर असेल त्याला. म्हणजे लक्षात येईल. म्हणजे आपली शिष्यवृत्ती परीक्षा कशी असते तशी सेम, म्हणजे स्पर्धा परीक्षेला मुलांना सामोरं जायचं त्या दृष्टीने प्रश्नांची रचना असणार आहे. दुसरा प्रश्न, कडुलिंबाची फुले टिंबटिंबाच्या उपचारात लाभदायक असतात. उत्तर आहे आतड्याचे विकार. मग त्या 3ऱ्या क्रमांकाला आपल्याला डार्क करायचं आहे. तिथं वर्तुळ असणार आहे, इथं दिसत नाही पण उत्तरपत्रिकेमध्ये तसं असणार आहे. वाळलेली पाने कपाटात टिंबसाठी ठेवली जातात. किड्यांना दूर ठेवण्यासाठी. म्हणजे हे उत्तर केव्हा कळणार आम्हाला? पर्यायामधला अचूक उत्तर केव्हा कळणार? जेव्हा आम्ही हा उतारा नीट लक्षपूर्वक वाचू, समजून घेऊ, विचार करू. आता ह्या ठिकाणी इथं दिलं, किड्यांना दूर ठेवण्यासाठी कपाटात कडुलिंबाच्या वाळलेल्या पानाचा वापर केला जातो. हे लक्षात आलं असेल. त्यानंतर काही लोक त्यांच्या घरांच्या प्रवेशद्वाराला कडुलिंबाची पाने बांधतात. का? कुठलं पर्याय असेल? 4 पर्याय आहेत. पाठीमागं या, बघा तुम्ही का बांधतात. म्हणजे इथं दिले, काही लोक कडुलिंबाला पवित्र मानतात आणि त्यांच्या पानाच्या घराला प्रवेशद्वाराला
दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी बांधतात. म्हणजे इथं बघा, पुढं घ्या, मी पुढं जातो परत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा इथं आहे ना, दुष्ट शक्तीला दूर ठेवण्यासाठी, म्हणजे उत्तर पहिलं आहे. आणि मग त्या पहिल्या उत्तराच्या गोल वर्तुळाला तुम्हाला काळं म्हणजे डार्क करायचं आहे. म्हणजे हे लक्षात आलं, हे नमुना मी तुम्हाला दिलेला आहे. कडुनिंबाला अद्भुत वृक्ष म्हणतात, कारण झाडाचा प्रत्येक भाग इथं उपयोगी आहे, म्हणून त्याला अद्भुत वृक्ष म्हटलेला आहे. हे झाला नमुना उत्तर. एव्हरेस्टवर चढाई हा उतारा दिलाय, तो वाचायचा आहे आणि उतारा काळजीपूर्वक वाचून काळजीपूर्वक आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तेनसिंह आणि हिलरी एव्हरेस्ट चढू शकले कारण ते आनंदी होते, धैर्यवान होते, काळजीत होते, थकलेले होते. काय उत्तर बरोबर असेल? धैर्याने पुढे जात होते. हे लक्षात आलं असेल, धैर्यवान होते. थकलेले जरी होती पण त्यांनी आशा सोडलेली नाही, ते त्यांच्यामध्ये धैर्य अजून होते, म्हणून पर्याय बघा कसा आहे. एव्हरेस्ट पर्वताचे सगळ्यात मोठे विशेष काय? हा अतिशय धोकादायक पर्वत आहे. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. यावर उंच सुळके आहेत. हे पर्वत नेहमी बर्फाने आच्छादलेले असते. तुम्ही मागं जर उतारा बघितला, वैशिष्ट्य काय ह्याचं, जर तुम्ही नीट व्यवस्थित वाचलात तर एव्हरेस्ट शिखर हे जगातील सर्वात उंच शिखर, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य, हे लक्षात घ्या. पुढं मग नमुने दिलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही 4 पर्याय नीट वाचायचे, बरोबर उत्तर कोणतं आहे याचा विचार करायचा आहे आणि त्या क्रमांकाच्या उत्तराच्या वर्तुळाला गडद करून तो पूर्णपणे काळा करायचा आहे. हे सगळे नमुने आहेत. आता त्यानंतर अजून एक आपल्याला उतारा घ्यायचा आहे, ते तुमच्या लक्षात येईल. पाठीमागं जातोय आपण. कवितेवर पण प्रश्न असू शकतात. इथं बिनभिंतीची उघडी शाळा आहे गदिमांची. कविता आपल्याला वाचायची. कवितेच्या ओळी जशाच्या तशा लिहायच्या नाहीत, त्या ओळी नीट लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे. बिनभिंतीच्या शाळेत फुलपाखरू काय दाखवणार आहेत? मुंग्यांचा बंगला, मुंग्यांचा सूर, फुलाफुलांचे रंग, झाडे वेली. काय आहे याच्यामध्ये दिलंय? काय दाखवते फुलपाखरू? तर फुलाफुलाचे रंग. सुगरणाचा उलटा वाडा म्हणजे काय? तर घरटे, खोपा, घर, खुराडे. तर त्या कवितेमध्ये लक्षात येईल तुम्हाला काय शब्द उपयोजन केलेला आहे, तो शब्द कोणता वापरलेला आहे. सुगरण बांधी उलटा वाडा. सुगरणीचा खोपा जो असतो, आपण सुगरणीचा घरटं म्हणत नाही किंवा घर पण म्हणत नाही, खोपा, म्हणजे खोपा हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे खोपा हा शब्द आम्हाला माहीत पाहिजे. उंदीर मामाचे खाद्य कोणते? रानातील जोंधळा, खबदाडातील खजिना, पाण्यातील मासोळी, बेडकीचे पिल्लू. तुम्ही जर कविता बघितली, बघा काय लिहिलंय. काय खातो तो? मासोळी क्षमबिन पायाचे बेडकीचे लेकरू, कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निसतो, खबदाडातील खजिना त्याचा कसा खाऊनी करू, भल्या सकाळी उन्हात नाहू, कड्या दुपारी पर्यात पोहू. म्हणजे उंदीर मामा काय खातो आहे हे लक्षात आलं असेल. विद्येचा साठा कोठून करू असे कवी म्हणतो, पर्यातून, पाण्यातून, खबदाडातून, मिळेल तेथून. बिनभिंतीची उघडी शाळा कोणाला म्हटले आहे? विद्यानिकेतन, आकाश, धरती, निसर्ग. तर निसर्गाला म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर लक्षात आल्या तुमच्या, तर आपल्याला न्यासची चाचणीसाठी मुलांना सामोरं जात असताना काही अडचण येणार नाही. बघा इथं राष्ट्रीय संपादनक सर्वेक्षण इयत्ता 10वीचा पेपर 2017चा नमुना पेपर आपण घेतो आहे.
पेपर जेव्हा आपल्या हातामध्ये येईल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक बंधू भगिनींनी सूचना सांगायची होती की या पुस्तिकेत एकूण प्रश्न किती हे वाचायला सांगायची सूचना काळजीपूर्वक वाचणे अपेक्षित आहे. उत्तरासाठी वेळ तुम्हाला किती दिलेला आहे, त्यावेळेस जो वेळ होता तो इथं 90 मिनटं दिलेला आहे. त्यानंतर योग्य पर्यायाचे वर्तुळ छायांकित म्हणजे पूर्ण काळ्या शाईच्या बॉलपेनने आपल्याला काळ्या किंवा निळ्या बॉलपेनच्या शाईच्या पेनाने गडद करायचं आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय आहेत, त्यातलं फक्त एकच उत्तर बरोबर असणार हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला जे काही दिलं जाणार OMR प्रपत्रावरच आपल्याला उत्तरे छायांकित करायची आहेत. आणि या ठिकाणी योग्य पद्धत दिलेली आहे. पूर्ण वर्तुळाला काळं करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदा OMR शीटवर उत्तर तुम्ही छायांकित केल्यानंतर ते बदलता येणार नाही. पुस्तिकेतच तुम्ही आकडेमोड किंवा कच्चे काम करू शकता. किंवा तुम्हाला जर आणखीन काही शंका असेल विद्यार्थ्यांना तर त्यांनी संबंधित जे कोणी आलेले असतील त्यांच्याकडे तुम्ही विचारू शकता, ती शंका दूर करू शकता. हे जे शैक्षणिक सर्वेक्षण आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत होणार आहे. आता ह्या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे. टिहरीच्या जंगलात उडणारी खारुताई, त्याचा एक उतारा दिलेला आहे. आणि हा उतारा वाचत असताना 10वीच्या मुलांना घाई गडबडीने आपल्याला उत्तर लिहायचं नाही, उतारा नीट वाचायचा आहे. वन विभाग उत्तर कसं लिहायचं नमुना दिलेला आहे. वन विभाग उडणाऱ्या खारुताईचे संरक्षण करू इच्छित आहे. कारण का बरं त्या खारुताईचं संरक्षण करायचं आहे? 4 प्रश्न दिलेले आहेत, त्यातलं एकच बरोबर आहे. मग तुम्ही जर नीट जर वाचलं असेल तर लक्षात येईल त्याचं संरक्षण का करायचं आहे वन विभागाला, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी उत्तर सांगणार नाही. उडणाऱ्या खारुताईच्या बाबतीत कोणती गोष्ट खरी नाही? कोणती गोष्ट खरी नसेल बरं? ती खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते, ती खालून वर उडी मारते, तिच्या शरीरात पातळ कातडीचे आवरण असते, ती खूप वेळ हवेमध्ये राहू शकते. तर यातलं उत्तर बरोबर आहे, ती खालून वर उडी मारते, हे गोष्ट खरी नाही. वन विभाग कोणाची माहिती मिळवत आहे? खारुताईच्या परिवाराची, उडणाऱ्या खारुताईच्या परिवाराची, उडणाऱ्या खारुताईच्या आहाराची, उडणाऱ्या खारुताईच्या वास्तव्याची, उडणाऱ्या खारुताईच्या संख्येची. यातलं उत्तर कोणतं आहे ते तुम्ही बघा. मी फक्त नमुना सांगतोय. असेच बरेचसे प्रश्न असणार आहे. इथं एक उतारा आहे, उतारा हा पुन्हा वाचायचा, त्यानंतर खालची उत्तरं द्यायची आहेत. आणि तसंच पुढं जात जात आपल्याला कोणते कोणते प्रकारचे, आता इथं जाहिरात आहे, या ठिकाणी जाहिरातीचं नीट वाचन करायचं आहे आपल्याला. आणि जाहिरातीवर आधारित जे काही प्रश्न विचारतील ते आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे जाहिरातसुद्धा वाचायची असते. जाहिरात लेखन तर कला आहेच, पण ते वाचणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मग जाहिरात वाचल्यानंतर ती जाहिरात कोणत्या विषयावरची आहे, कोणी दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे हे लक्षात येईल. जाहिरात कोणाच्या विद्यमाने आहे, कोणी दिली जाहिरात बाबा, हे कशासाठी दिलेली आहे? वस्त्र मंत्रालय आणि उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही जाहिरात दिलेली आहे. असं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं उत्तर कसं आहे, पर्याय कसे आहेत हे लक्षात येईल. म्हणजे परराष्ट्र मंत्रालय आहे का? नाही. मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे का? नाही. जलसंधारण मंत्रालय आहे का? नाही. मग उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय इथं आहे बघा. म्हणजे उत्तर तेच आहे. त्यानंतर हे प्रदर्शन कोणत्या कालावधीमध्ये आयोजित केले गेले आहे? तारीख इथं दिलेली आहे. इथं ही तारीख बघायची आणि त्याप्रमाणे उत्तर आपल्याला सोडवायचं. हे प्रदर्शन कोणाला प्रोत्साहित करणारं आहे?
पर्याय जाहिरात वाचायचं, याप्रमाणे सोडवत जायचं. हे फक्त नमुना, मी प्रत्येक उतारा वाचून सांगणार नाही. तुम्ही या पद्धतीने तयारी करा. आपल्याकडे उतारे असतात, त्याच्यावर प्रश्न असतात. प्रश्नपत्रिका पाठीमागची जर असेल, 10वीची असेल, त्याच्यामध्ये उतारे असतात. पाठाबाहेरचे उतारे आपल्या 10वीच्या परीक्षेला असतातच. तुम्हाला त्याचा सराव असतोच, 9वीला पण होतं. तसंच या ठिकाणी आपल्याला सराव करायचा आहे. आणि इथं व्याकरणावर देखील प्रश्न आहेत. देवालय या शब्दामध्ये एकत्र येणारे स्वर कोणते? देव अधिक आलय म्हटल्यानंतर देव व मध्ये आलय, म्हणजे अधिक हे एकत्र स्वर येतात. नामाऐवजी येणाऱ्या शब्दास काय म्हणतात सगळ्यांना माहीत आहे. इथं विरामचिन्ह दिलं आहे, त्याचं नाव ओळखा. विरामचिन्हाला, कुठल्या विरामचिन्हाला काय म्हटलं जातं हे 10वीला पण आहे. हे तुम्ही नीट लक्षपूर्वक पहा. त्यानंतर वाक्प्रचार आहे. कितीही चांगला विनोद केला तरी काही जण जराही हास्य करत नाही. मग हास्य करत नाही यासाठी काय करायचं आहे? काय योग्य वाक्प्रचार कोणता? बडबड करणे, दातखिळी उकलणे, स्मित करणे, जोरात हसणे. हे नीट विचार करा आणि त्याप्रमाणे उत्तर सोडवायचे. शाळेतून याचा मूळ शब्द हा आहे. कोणता? शाळेतून हा शब्द आहे, त्याचा मूळ शब्द कोणता आहे? शाळे, शाळेत, शाळेतून, शाळा हा मूळ शब्द आहे. मग या ठिकाणी असे व्याकरणाचे सुद्धा प्रश्न असणार आहेत. त्या पद्धतीने आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. असे एकूण तुम्हाला 60 प्रश्न असणार आहेत. बघा, असे 60 प्रश्न असणार आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे.